स्वागत. विद्युत पुरवठा काही काल खंडित राहिला होता, त्यामुळे जर पाहिलं तर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. परंतु आता आपण जर पाहिलं तर नक्कीच वीज पुरवठा सुरळीत आता मात्र चालू झालेला आहे. आणि आपण पाहतोय हा सामना इशिका 11 तरखड वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या दोन संघांदरम्यान सामना मात्र चालू आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात 29 धावांचं टार्गेट आहे. पंचांचा इशारा आलेला आहे सुरेंद्र घाटाल सरांचा. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या डावाला सुरुवात गोलंदाज हितेश गणेशकर असेल. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल. पहिलाच बॉल स्लॉक केला. चेंडूला घुटना टेक तमाशा देख. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने धावसंख्याला सुरुवात मात्र झालेली आहे. अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय आकाश धानवी याच्या बॅट मधून पाहायला मिळाला ऑन साइडच्या दिशेने. निश्चितच जर पाहिलं तर स्लॉक केला होता चेंडूला. हितेश तयार. यावेळेस हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देतोय. चेंडू जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धावचा प्रयत्न करता करू शकतोय की काय, परंतु नाही. दोन फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये परतले गेलेले आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगल्या प्रकारची कॉलिंग फार महत्वाची आहे ती अद्यावत केलेली आहे दोन्ही बॅटरने. आता मात्र या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 8 वर पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फलंदाजी आकाश मार्फत. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. कौशल्य मात्र भरपूर आहे या बॅटरकडे. गोलंदाज हितेश तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने तिसरा चेंडू. आता मात्र सुंदर कमबॅक. चेंडू पळण्यात थोडंसं खाली राहतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू टाकला जातोय हितेश मार्फत. आता मात्र जर पाहिलं तर कुठे ना कुठे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्या माध्यमातून. कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. षटकातील चौथा चेंडू असेल. हितेश तयार. फलंदाज आकाश साडे. आता मात्र चेंडूला फ्लेक केला. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. एक्झिक्यूट करतोय. लॉंग लेगला चेंडूला पाठवतोय 6 धावांकरिता. आता मात्र चेंडूला बॉल टू बॅक ड्राईव्ह करतोय. चेंडू जाईल मात्र निर्धाव. चेंडू टाकून दिले 5. धावसंख्या धावफलकावर 14 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर बॅटिंग आकाश मार्फत. चांगला बॉटम हॅटचा वापर करतोय हा बॅटर. हितेश षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज तयार. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. आई भवानी ब्राह्मणगाव संघाचा कर्णधार. त्यानंतर युनिटी स्पोर्ट चिंचोडी संघाचा कर्णधार. त्यानंतर विजयी संघाचे एक प्रतिनिधी आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण पाठवून द्यायचं आहे. आता आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत आपल्या आयोजकांच्या माध्यमातून. रवींद्र तांबडा हा गोलंदाज इशिका 11 तरखड संघाकडून षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल अतिशय सुंदर फटका. चेंडूला लॉफ्टेड ड्राईव्ह करतो. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र फलंदाज संतोष षटकाराने अकाउंट ओपन करतोय. 3 धावांची गरज 11 चेंडूमध्ये.
यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची बॉटम एज लागून जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. खराब क्षेत्ररक्षण दर्शन मार्फत 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्हीही फलंदाज. आता मात्र एका धावाची गरज असेल सामना जिंकण्याकरता. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय संतोष अँड आकाश दानवेच्या माध्यमातून दुसऱ्या इनिंगमध्ये होताना दिसते. डेफिनेटली षटकार आणि चौकारांचा एक ठिकाणी पाऊस पाडला जातो त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार रवींद्र. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. आणि विजयी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल बॅटरच्या माध्यमातून. सामना मात्र जिंकतोय तो म्हणजे आई जीवदानी स्पोर्ट्स गॅरेज. हा संघ क्वालिफाय झालेला आहे. टॉप जे मॅन ऑफ द मॅच राहिलं द्यायचं त्याला मॅन ऑफ द मॅच द्या. मागच्या मॅचचा पण राहिलाय का? मागच्या मॅचचा कोण होता? या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आकाश धानवी याला. आकाश धानवी बॅटिंग करत असताना 3 षटकार त्याच्या बॅटवरून आलेले आहेत. तर आकाश यांनी यायचं आहे. 20 धावांची खेळी केली या बॅटरने. नाबाद राहील हा फलंदाज. सुपर फलंदाजी केली आपल्या संघाला. टॉप 3 मध्ये त्याने क्वालिफाय करून दिलेला आहे.